गुड मॉर्निंग डिअर पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. आज 22 एप्रिल सोमवार आहे. सर्व विद्यार्थी घरी नियमितपणे होमवर्क करत असतील अशी अपेक्षा आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ ग्रुपला येत आहेत. त्यावरून असं लक्षात येतं की विद्यार्थी सर्व घरी होमवर्क कंप्लीट करत आहेत. सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मामाच्या गावाला वगैरे काही लग्नाला इकडे तिकडे फिरत आहेत. पण होमवर्क जो आहे तो नियमितपणे सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. होमवर्क याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे, परत एकदा सांगतो. डेली 1 पेज इंग्लिश गुड हँडरायटिंग, 1 पेज मराठी गुड हँडरायटिंग, त्याचबरोबर 1 पेज बाराखडी लिहायचं आहे. मराठी बाराखडी, इंग्लिश बाराखडी आणि टेबल रीडिंग करायचे आहेत. टेबल रीडिंग करून ते पाठ करायचे आहेत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी द्यायची आहे की ज्या विद्यार्थ्यांचे लहान बहीण भाऊ किंवा मोठे बहीण भाऊ यांचे शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा पालकांनी थोडी पूर्वसूचना द्यायची आहे, जेणेकरून वेळेवर आपले ॲडमिशन वाढल्यानंतर शाळेमध्ये किंवा बसमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की काही विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत, जे काही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, वन विभागाचे कर्मचारी आहेत, अशा काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या गावामध्ये स्थायिक झाले आहेत. त्याचबरोबर यावर्षी दुष्काळ असल्यामुळं काही पालक शहरात कामानिमित्त राहायला गेलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला टीशा द्यावं लागतील. त्यासाठी अशा पालकांनी ज्यांना किंवा इतर कुठं एखाद्याला शाळा चेंज करण्याची इच्छा असेल, तर अशा पालकांनी 1 मेच्या आत टी सीसाठी अर्ज द्यायचा आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना आपल्याला टी सी दिल्यानंतर नवीन विद्यार्थी आपल्याला किती घ्यायचे आहेत हे आपल्याला नियोजन करता येईल. कारण वेगवेगळ्या कारणामुळं विद्यार्थी बाहेर जात असतात. विद्यार्थ्यांचं ॲडमिशन इतरत्र जात असतात, नोकरीनिमित्त, कामानिमित्त किंवा इतर कारणामुळे, जे काही वैयक्तिक काही कारणं असू शकतात किंवा त्यांच्या परीनं काही वेळेस विद्यार्थ्यांच्या स्थलांतर होतं. अशा वेळेस त्या पालकांना शाळेतून टी सी देणं गरजेचं असतं. तर अशा पालकांनी 1 मेच्या आत अर्ज करावा, जेणेकरून आपल्याकडून प्रत्येक रूटला किती विद्यार्थी कमी होणार आहेत किंवा इतरत्र जाणार आहेत अशी आपल्याला अंदाज येतो आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला नवीन ॲडमिशन घेताना त्या पद्धतीने नियोजन करता येतं. त्यामुळं पालकांनी 1 मेच्या आत ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असलं त्या शहरातील किंवा संबंधित शाळेतील एक पत्र शाळेमध्ये आणून द्यावं, जेणेकरून त्यांना टी सी ताबडतोब दिल्या जाईल. आणि शाळेचं नियोजन करत असताना दुसऱ्या किती विद्यार्थी कमी होतात त्या पद्धतीने नवीन विद्यार्थी आपलं घेता येईल. कारण मागच्या वर्षी पाराळा भादली रूटला आपण जवळपास 14-15 ॲडमिशन घेऊ शकलो नाही, कॅन्सल केले आपण, कारण बसमध्ये जागा नव्हती. अचानक विद्यार्थ्यांचा फ्लो वाढतो, त्यामुळं गाडीमध्ये, स्कूल बसमध्ये गर्दी होते, वर्गामध्ये गर्दी होणार नाही, बसमध्ये गर्दी होणार नाही आणि पालकांना आपलं ॲडमिशन देता येईल अशा दृष्टिकोनातून योग्य सुनियोजन करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून टी सीसाठी ज्यांना अर्ज करायचा त्यांनी 1 मेच्या आत अर्ज करावा. आणि ज्यांचे लहान बहीण भाऊ किंवा शेजारी कोणी मित्र असे ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी थोडंसं पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून आपल्याला बसचं, शाळेमध्ये क्लासरूमचं, त्याचबरोबर बेंच वगैरे इतरत्र सर्व नियोजनाचं दृष्टिकोनातून सोपं जाईल आणि कुठलंही आपलं नियोजन खराब होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आत्तापासून आपण तयारी करूयात. आणि जसं वर्षभर आपण योग्य नियोजन करतो आणि मॅनेजमेंटमध्ये आपण परफेक्ट राहतो, त्या पद्धतीने ॲडमिशनचं नियोजनसुद्धा एकदम परफेक्टरित्या आपण करू आणि कोणीही नाराज होणार नाही, कोणालाही ॲडमिशन मिळालं नाही असं होणार नाही. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर शाळेमध्ये आपण ॲडमिशनसाठी अप्लाय करायचं आहे. धन्यवाद.